तामिळनाडूमधील मदुराई येथील दिवस आमचा अगदी पहाटेच सुरू झाला आणि तोही मदुराईतील प्रसिद्ध मीनाक्षी देवीच्या दर्शनाने। त्यानंतर आम्ही गेलो विष्णूचे जे प्राचीन मंदिर आहे कुडल अजगर टेम्पल पाहण्यासाठी। भारतातील 108 पवित्र विष्णूंच्या मंदिरापैकी हे एक मंदिर आहे। मंदिरामध्ये फारशी गर्दी नव्हती आणि मंदिरामध्ये खूप छान असं दर्शन झालं। त्यानंतर मग आम्ही तामिळनाडूमध्ये काही काळ राज्य केलेला तिरुमलाई नायक्कर राजाचा पॅलेस पाहण्यासाठी गेलो। तर हा पॅलेस इतका सुंदर आहे म्हणून येथे बरेचसे हिंदी चित्रपट, तमिळ, तेलुगू पिक्चरचं गाण्यांचं शूटिंग झालेलं आहे। बॉम्बे चित्रपटातील फेमस गाणं कहना ही क्या नैन एक अनजान से जो मिले ह्या गाण्याचं शूटिंग येथे झालेलं आहे। त्यानंतर आम्ही रामेश्वरमकडे निघालो। रामेश्वरकडे जाताना हायवे पासून अगदी 5 किलोमीटर अंतरावर असलेला हा स्वच्छ, सुंदर आणि एकदम शांत असा आरेमान बीच आम्ही पाहिला। इतका शांत समुद्रकिनारा मी कधीच पाहिला नव्हता। त्याच्या लाटा सुद्धा दिसत नव्हता। असं वाटत होतं की एखाद्या धरणाचं हे बॅकवॉटर आहे की काय। त्यानंतर आम्ही पाहिला रामेश्वरम मधील अगदी फेमस, आपल्या भारतातील फेमस असा पम्मन ब्रिज आणि योगायोगाने आम्हाला त्या ब्रिजवरून ट्रेन जाताना सुद्धा दिसली। समुद्रावरती बांधलेला हा इतका मोठा ब्रिज मी पहिल्यांदाच पाहत होते। याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे, तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही जरूर पहा। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली देते। आणि संध्याकाळी सुंदर असा सूर्यास्त या ब्रिजवरून अनुभवला।